एकूणच सर्व विषयांवरती अभिजित दिपके बोलत होते, आपण ऐकलं. आणि यानंतर पुढची बातमी आपण बघूयात. याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र तर विद्यार्थ्यांवरील पॅलेट गनच्या वापराविरोधात याचिका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या याचिकेवरती सुनावणी सध्या सुरू आहे. पॅलेट गनमध्ये गतिमान धातूचा गोळा असतो असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलंय कोर्टामध्ये. विशिष्ट परिस्थितीमध्येच त्याच्या वापराला परवानगी दिली जाते असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलंय. ते धातूचे बनवलेले होते आणि लोकांच्या शरीरातून ते बाहेर काढल्याचं देखील वकिलांनी न्यायालयात सांगितलं. देशाचे गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत असा सवाल संजय राऊतांनी केलाय. लापता गृहमंत्री नावाचा चित्रपट बनवण्याचा मी विचार करतोय असं राऊत म्हणाले. अमित शहांवरती त्यांनी केलेली ही खोचक टीका. देशाचे गृहमंत्री कुठे आहेत असा सवाल संजय राऊतांचा. अमित शहा आहेत कुठे? देशाच्या गृहमंत्र्यांना शोधावं लागते, जनतेला, खासदारांना. एक सिनेमा आया था बीच में, लापता लेडीज. मैं सोच रहा हूं मैं एक फिल्म बनाऊं, लापता गृहमंत्री. संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या डीसीपीने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेला. लाठी हल्ला, पॅलेट गन हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला. तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे. सचिन वाजेंनी ज्या जिलेटिनच्या कांड्या अंबानीच्या घराजवळ ठेवल्या होत्या आणि तो सचिन वाजे वेगवेगळ्या अपराधांमध्ये सापडला गेला, तो इन्स्पेक्टरची नियुक्ती त्यांच्याच काळात झाली. आणि अंबानीच्या घराजवळ स्फोटकं ठेवणारं हे जे सरकार आहे त्यांना अमित शहांबद्दल विचारण्याचा काहीच अधिकार नाही. यासाठी संजय राऊतांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. कारण त्याच्यामध्ये परमवीर सिंगांचा विषय आहे, सचिन वाजेचा विषय आहे, अंबानीच्या घरासमोर बॉम्बस्फोट करण्याचा विषय होता. हे सगळे जे विषय जे गृह खातं सांभाळणारं उद्धव ठाकरेंचं सरकार आहे त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला नाही असा माझा त्यांना प्रश्न आहे.